मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाश मोकाश मतलब मालक तेथील मोकाश उभासे विठेवर तेथील मोकाश उभासे विठेवर अधिकार नाही आमचा तेवढा म्हणून विनंती आहे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा या मदतीवरी दाखवा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा या मदतीवरी दाखवा दिनाचा सोयरा आमच्यासाठी एकमेव आहे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर 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 ऐसा विठेवर देव कोठे कोठे ऐसा विठेवर देव कोठे जो प्रत्येकाला अधिकार देतोय पण आमचा अधिकार तिथपर्यंत पोहोचायचा नाही म्हणून विनवणी आहे तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत 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 एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार तुमच्याने नाही आले राय ना पाय लक्ष्मीचे हाती किसी यावे का कुलती नाही जमलं तसंही गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय दिनाचे उद्धरी अनावत हरी मज दिनाचे उद्धरी वेगळ्या नावातो हरी मज दिनाचे उद्धरी त्याच्या जवळच का जायचंय त्यालाच का आणायचंय जनाई सांगते माझ्यासाठी एकमेव आहे जिथं अखंडितपणे आम्ही कंटाळलोय आणि विश्वाच्या मालकाकडे याचना केली चुकून जर यातली उठली ना तर विठ्ठलाच्या अगोदर रखमाईचं दर्शन होईल तुमच्याकडे अधिकार आहे आणि आमच्यासाठी एकमेव सत्य आहे जनाई सांगते ग बाई बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला माझ्या मुलाच्या घराला घराला माझ्या मुलाच्या घराला कुठलं घर आणि कोणतं मायबाप जनाईंचं चरण नाही ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग विठाबाई माझं पंढरीचे आई माझं पंढरीचे आई आई आमच्यासाठी भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा चंद्रभागा चरणीच्या चरणीच्या गंगा आमच्यासाठी तेवढंच एकमेव सत्य देवा त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे तुझ्याकडे अधिकार आहे नाही देवा तू समानता बाळगतोस म्हणून तुझ्यावर विश्वास आहे एवढा विश्वास आहे ना घालून या भार राहिलो हा मग तुकोबाची बायकोची जाऊन निघाली ना तुकोबांना भाग तुम्ही जागेवर आले का तुम्ही फिरत जा पण येत जा हा अशी तुकोबाची बायकोची जाऊ तुकोबांना भाकरी द्यायला चालली ती काय आपल्यासारखी नव्हती दादा तिनं काही देवाकडे तक्रार नाही करावी अहो बिना पायतानाची बाई निघाली श्रीमंत घरची पोरगी पण फाटक्या पदरावर संसार करते दादा 4-4 दिवस तुकोबा सापडत नाही तरी सुद्धा तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय पोट भरायचं नाही अशाच एके दिवशी निघाले जाता जाता पायात काटा रुतला शेतकरी ना तुम्ही दादा शेतकरी ना असं कौतुकानं सांगत जा ना
हे बाकीचे कसं ना, मी सदस्य, मी अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, मी चेअरमन, मी आमदार, मी खासदार, मी वकील, मी इंजिनियर, मी डॉक्टर, मी महाराज, तसं तुम्ही कौतुकानं सांगायचं. पांडुरंगाने माझ्यावर सगळ्यात मोठी कृपा केली. माझं सगळ्यात मोठं वैभव आहे, मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती. कारण फक्त श्रीमंताच्याच अवलादी, जहागीरदार बापाच्या अवलादीच आईबापाला वृद्धाश्रमात ठेवतात. आजपर्यंतचा इतिहास आहे. आजही शेतकऱ्याची पोरी मायबापाच्या स्वप्नासाठी जीव घाण टाकतात. हा महाराष्ट्र सामर्थ्यवंत आहे, छતાં आम्ही सामर्थ्याने आईबापासाठी जीव झिजवतो. सगळेच वाईट नसतात रे. विषयाकडे येत चला. चला, शेतकरी तुम्ही आणि कौतुक आहे ना, मला कौतुक वाटतं. कसा पांडुरंग नांदणार नाही तुम्ही मला का सांगा. शेतकऱ्याच्या घरी जेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर असतो, तेवढाच जीव त्याचा पोटच्या लेकरावर, तेवढाच जीव गोठ्यातल्या बैलावर. अहो, सामर्थ्याने विचार करा, एवढी समान भाव ज्याच्याकडे आहे त्याच्या देव घरी नांदणार तरी कसं नाही. तो जनावर आणि माणूस याच्यावर सेम भाव ठेवतोय, समानता आहे. जिथे ज्ञानोबारायांचं वर्णन आहे की याच्यातला आणि माझ्यातला भाव दुसरा नाहीये, आत्मा दुसरा नाही. हे जर या शेतकऱ्याला कळतं तर किती ज्ञानी म्हणावं. हे कुठे शास्त्रवेदांच्या फांद्यात पडतो आम्ही या विषयाकडे. मग शेतकरी, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? कस करता नाही बोलता का, कसं करता नाही सांगा एकदा. आपल्या गावाशेजारी नदी आहे का? हाय हाय, तेवढं बरं सांगितलंय म्हणून. आहे पाणी आहे का नदीला? नदीला पाणी आहे का? हे का आहे का? पाऊस नाही का एवढा? पाऊस झाल्यावर येईल का? बर, मरणीत का आहे का? नाही, झाल्यावर मला नेऊन टाका, बरं वाटेल तुम्हाला, दुसरं काही नाही. महाराज कंटाळला का तुम्ही? मला तुमच्या उत्तरावर न करते. कंटाळलात का तुम्ही? का 3 वर्ष तेच तोंड बघून बघून कंटाळा आलाय? मी काही करू शकत नाही त्याच्यात, बदलायला येत नाही ते. माझा तर असा नियम आहे दादा, 6वी पासून आजपर्यंत तशीच दिसते, काही फरकच नाही. काय म्हणजे किलोभर इकडं नाही, किलोभर तिकडं नाही. काय कसे का आता काय करावं, जाऊ द्या. पण किती चांगली गोष्ट आहे, लोकांना तब्येत सांभाळावी लागते. माऊलींची एवढी कृपा आहे, काही बी खाल्लं तरी वाढत नाही. ती सुद्धा कृपाच आहे ना दादा, नाही तर माणसाला वास घेतला तरी किलोभर वाढतो. मी काय सांगितलं, मला बेकार काम असते, त्याच्यामुळे ती कृपाच म्हणायची. त्याच्यामुळं आता काय कंटाळे असेल तरी पर्याय नाही तुम्हाला. हां बोला, सांगा. साधं सोपं आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? नाही, शेतकऱ्याच्या पायात काटा रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला, शेतकरी काटा बघायला काही पटकन पाण्याने पाय स्वच्छ करतो का? घाई असते त्याला. मग तो काय करतो? काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतो. हे तर काही हायजीन मेंटेन करायचं नसते, थुकाच लावायचं असते. बरं आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असा हे बोलायला जरी अनायचणी असलं तरी असंच असतं का? एका तुक्यात दिसतो का? असं एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का? तो काही सॉक्स घालून नांगर धरतोय, 2-4 वेळा तरी तुका लावायला लागतो. आता काटाची जाऊ मातेला रुतलाय, पण त्रास विश्वाच्या मालकाला झालाय. अखिलकोट ब्रह्मांड त्रैलोक्याचा ना जगजनार्दन, विश्वाचा बाप. ब्रह्माचा बाप परमात्मा, पण परमात्म्याला बाप नाही ना. तो जगाचा बाप, त्रैलोक्याचा नाथ, वैकुंठ सोडून खाली येतोय, जिजाऊच्या मागे मागे धावतोय, जिजाऊला थांबवतोय. अहो काटा रुतला आई साहेब बघा तरी. जिजाऊ सांगते विठ्ठला थांबा थोडं, त्यांना भाकरी देते आणि मग येते, कारण माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याची भूक जास्त सलते मला. हिला पतिव्रता म्हणायचं. विठ्ठलाला थांबवलंय का तर भाकरी नवऱ्याला द्यायची आहे. तिची देवावरी सत्ता. मग आम्ही सामर्थ्याने म्हटलं तू का, त्यांना पाठ असेल असं मला वाटलं महाराज बरं का. तू का म्हणे पतिव्रता तिची आणि देवावरी सामर्थ्य दादा. देव उघेच पाठीशी येतोय का? विश्वाचा मालक आहे, ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य तरसतं, अखंड योगयाग करावे तरी चरणाचा स्पर्श दुर्लभच त्या मालकाचा. त्या पांडुरंग परमात्म्याने जिजाऊचा पाय हातात घेतला, स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्यालाही 2-4 वेळा थुका लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लई राग आला. नाही पंढरपूरची. हा मला यायचंय अजून एकदा महाराज बरं का.
त्याच्यामुळं लय नाही, थोडं थोडं आहे की नाही. हां, ज्यांच्याकडं खाल्लं, ज्यांच्या घरी राहिलं, जिकडून पाकिट घेतलं तिकडं बोलायचं नसतं, शास्त्र असतं महाराज बरं का. ते राखून ठेवायचं असतं थोडं. मग सरपंचिनीला राग आला. हां, विठू पाटील त्याचं नाव, त्याच्या बायकोला महाराज बरं का. मग ती म्हणली का हो देवा, अख्ख्या जगाला वेड्यात काढाल पण माझं काय, देव सुद्धा बायकोच ऐकतो. शहाण्याला कळलं, अहो देव सुद्धा बायकोच ऐकतो. अजून एकदा सांगू का, त्यामुळं फार वाईट वाटून घेऊ नका की मला धुणं पिळावं लागतं. यार तोही ऐकतो. आपली काय गत आहे, आलाय ना दळणाचा डबा तर आणायचा नाही, येड्यावणी करायचं नाही, देव सुद्धा ऐकतो महाराज. पण आम्ही म्हणतो का अख्खा काकडा झाला देव उठना, विनवणी कुणाला, राही रखमाबाई तुम्हा ये बोत्यात या सेजे हलवून जागे करा देवराया. विनवणी तीनच जण महाराज, विनंती बायकोचं देवही ऐकतो. मग रखमाई म्हणली देवा विश्वाचं मालक तुम्ही जगाला वेड्यात काढाल माझं कसं, अहो अर्धांगिनी मी तुमची, कळतं ना मला, न सांगता तुम्हा कळो येते अंतर असं अस्तित्व ज्या मालकाचं त्याला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का. एवढं तर तुम्हालाही कळतं. पांडुरंग परमात्म्याला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो असं वेड्यासारखं वागतं, काय म्हणेल जग, काय वाटतं रखमा तुम्हाला, वेडा आहे मी, काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाच्या अर्धांगिनी, ज्या तुकोबानं जगाला नामचिंतनाचं सामर्थ्य दिलं, त्या तुकोबांचा संसार सांभाळायचं सामर्थ्य ज्या मनगटात आहे, त्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. देव इच्छे रज चरानिची माते, देव इच्छे रज चरानिची माते, देव इच्छे रज चरानिची माते, देव इच्छे रज चरानिची माते. दयाच्या चिंतने निरसेल संग. आम्ही म्हटलं देवा जर एवढंच करतोय तर काय हरकत आहे, जीव दिला पायातळी. तुला सरू समरूप व्हायला जर चिंताच काही नाही, विचार करा जर पांडुरंगानं जिजाऊचा काटा काढला, जिजाऊचा काटा पांडुरंगानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं काय करणं देवापर्यंत गेलंच नाही. पण जाऊ द्या, आपली तशी अवस्थाही नाही ना, मिठी दिली पंढरी राया. आमची दुसरीकडे जातील दादा, त्याच्यामुळे अवघड होतं, दुसरं काही नाही. मग देवा समरूप होता आलं म्हणून तुझं कळलं स्वरूप, आणि स्वरूप कळलं म्हणून देवा कळतंय. तुझ्याशिवाय जर सामर्थ्याने दुसरं काही सत्य नाहीच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तर आम्हाला कळतं अभंगाचं प्रथम चरण. तुझा Oh
दृष्टी न फिरे माघारे दृष्टी न फिरे दृष्टी न फिरे मन रमत नाही, पण सत्य कळेपर्यंत माणूस कल्पनेतच असतो, इमॅजिनेशन मध्येच. आणि लक्षात ठेवा, माणसाचं आयुष्य बुद्धीवरच चालतं. तुम्ही जसा विचार करताय आयुष्यात तसंच घडतं. तुम्ही गाडी नवीन आणली आणि तुमच्या डोक्यात चालवताना जर असेल नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती ठोकत असती. मी बघतोय. मग कशाला चिंता करताय? जर तोच आहे तर मला विश्वास आहे जे होणार आहे ते होणार आहे, आणि जे होणार नाही ते माझा जगाचा मालक माझ्या बाबतीत होऊ देणार. म्हणजे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती मरत नाही. बघता काय नाही मरत, तसं काय बघता नाही मरत. ते म्हणचाल काय बी म्हणते का गं ऐकतं म्हणून डोळ्या देखत किती पेटले ती, मरत कशी नाही ती मरत ती मरत नाही असं नाही हो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही. अवलल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले ते काय कुठं चुकणार आहे का? दुष्ट म्हणून संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, कर्मानं बांधलेला माणूस, कर्माचा नियमच आहे, जन्म मृत्यू आलाय, मरत नाही असं नाही. येत नाही उरा आल्या अवतार एरते बाबाला जीव किती, एरते बाबाला जीव किती. आता हे जाणारच आहे, होणारच आहे, पण महाराज नेमकं होतं काय मग माळे ना? उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. गेला दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी. अहो नेमकं मिळतं काय? अहो देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो, आपुल्या संसाठी करून ठेला, सर्व सुकृताचे फळ मी नाही ना, फक्त हरिपाठ नीट म्हणीत जाय, श्याम मी नाही ते क्षेम मी आहे, देईन पांडुरंगे.
तरी पाटले विचित्र म्हणतात हो. सर्व सुकृताचे फळ मिळाईन क्षमा मी देईन पांडुरंगा आणि त्या बापरत मध्ये वरो विठ्ठलाची बेटी आपल्या सेवेसाठी संसाठी रे ते. देवाकडे गेलो देवासारखं झालो इतकं देवानं मला दिलं. अहो मी त्याला मिठी मारली मी देव झालो अजून काय पाहिजे आयुष्यात. लोक म्हणतात माळ घालून काय होत. अरे देव होतो रे बाबा अजून काय पाहिजे कळतंय. मग तेच आहे ना मिठी दिली. देवानं काय केलं अहो काय सांगायचं दादा. जसं मी त्याच्या जवळ गेलो ना लवण मिळविता नोहे सरिता निराळे हे वेगळंच नाही करू शकत. ती लवणाची कुंजरे सुधारी या लवण सागरे नोहेची माघारे परतीजेवी. माऊलींचं वर्णन आहे बघा. 12 फुटाचा हाती मिठाचा सागरात नेला 3 तास धुतला माघारी आणला. हा शाण्याला कळलं. ते तुका म्हणे ते पाहिजे ते पुढचं माहिती तुम्हाला मारेच बरं का. ते असं आहे ते. हा म्हणजे 12 फुटाचा मिठाचा हाती सागरात नेला 3 तास धुतला माघारी आणला. मिठाचा हाती होता पण कुणाचा नेला कुठं. कुठला शास्त्रज्ञ आणला माघारी काढाय. कुठली केमिस्ट्रीची सूत्र वापरली नाही ना. मीठ काय झालं. हा म्हणजे मिठाला स्वरूप कोणाचं आलं. बरोबर आहे अगदी तसंच आहे. याला वेगळं करू शकता का सारिता नाहीच. मग काय करा हा काही नाही मिठी दिली. हे कधी होईल तुझं पाहता. मग आम्ही विचारलं देवा एवढं सोपं आहे. अगदी नामसंकीर्तन साधन पय पण नामसंकीर्तन हेच अवघड आहे पुढचं सोपं आहे. हेच अवघड आहे पुढचं सगळं सोपं आहे. जीवे वेगू हेच अवघड आहे. आसुनी संसारीत चालतंय पण पुढचंही ऐकत जा. ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी प्रीत रस स्वादासी नेनी जेवी. ती पळी आमटीत जाती. आमटीतून महागड्यावर तिला विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली. मग आमटी तिकट झाली काय नाही झाली पळी माय सांगती का. आता एवढी डवळू डवळू येते की पण सांगत आता असा संसार करा. ज्याला असा जमला जो तिथे राहून आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली या भाग गेला. ज्याचं चित्त त्याच्या मालकाच्या चरणाशी आहे. जो अखंडितपणे संसारात आहे पण त्याला चित्त विश्वाच्या मालकाच्या दूर करता आलं नाही. तो आणि परमात्मा याच्यात तीळ मात्र फरक. मग तुकोबा आणि विठ्ठल देवते संत निमित्त त्या. एवढं जर आम्हाला तुळशीची माळ आणि नामचिंतन देत असेल तर काय हरकत आहे. होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. म्हणून तुळशीची माळ घातल्यावर मरत नाही असं नाही. पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही. तो सामर्थ्याने जगाच्या मालकाच्याच मर्जीने जातो. कारण तो देवच आहे ना मोक्षाच्या प्राप्तीपर्यंतच पोहोचला ना. आणि देवाला मरण आहे का. मग आमच्यासाठी वाडवेळ झाला. वैकुंठा श्रीरंग नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. त्याच्या सुदर्शन चक्रभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरे ती असल्याला घाबरतील का. पण कधी माळकरी बी कोरोनातला ठाम पाहिजे. ज्यानं कोरोनात खुटीला टांगली त्यांना याची अपेक्षा. ज्याला कीर्तन ऐकायचा छंद आहे पण त्याला कीर्तन ऐकत असताना जर बाकीच्या गोष्टी आठवत असतील तर त्याला मोक्षाच्या गोष्टी नाही करायच्या. सामर्थ्यही तसं लागतं आत्मीयताही तशी लागते. म्हणजे मी देवाला मिठी द्यावी याचा अर्थ सर्वस्वाचा त्याग करावा. एक रूप व्हावं समरूप व्हावं त्याच्यात आणि माझ्यात फरक राहू नये. आणि हे कधी शक्य आहे त्याचं वर्णन आहे. माझे चित्त तुझे पाया मिठी दिली पंढरी राया. मिठी दिली पंढरी राया. मिठी दिली पंढरी राया. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. मिठी पडली पंढरी राया. मिठी पडली पंढरी राया. पंढरी राय हे मन तुझ्या चरणाशी आल्याशिवाय हे शक्य नाही. आणि ज्या दिवशी हे शक्य झालं त्या दिवशी विश्वातलं सगळ्यात मोठी गोष्ट शक्य होणार ती म्हणजे आपुल्या संसाठी करोनी ठेला. देव पहावया गेलो तेथे. ही सगळ्यात अशक्य गोष्ट शक्य होणार. मग काय अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता फक्त माझे चित्त तुझ्या. तेच नाथबाबा म्हणतात हा ते कुठं अवघेची त्रैलोक्य आनंदाची पण त्याला आठ काय चरणी
जगन्नाथ चित्त ठेली त्याच्याशिवाय नाही. मग पुन्हा काय? माय जगन्नाथ अनाथाचा नाथ. हा, अगदी सोपं आहे ना. मग नाथ बाबा, तुकोबा, ज्ञानोबा राय म्हणणं काय आहे हे तिथं गेलं की तुझ्यात आणि माझ्यात फरक. मग अगदी मिठाचा हत्ती पाण्यात गेला आणि अगदी पाण्यास्वरूपी आला. आमची अवस्था तीच होईल. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? किती त्याग करावा लागेल? आता किती करायचं ना दादा? इतकं जर विठ्ठल बर किती त्याने किती केलं? राखावया भक्ती काज नाही लाज. कुठलीच लाज नाही बाळगत आहे. ते वचन बघा. माय आहे पण काय करतो? लेकरांची सेवा केली तू. लेकरांची सेवा केली तू. कस पांग फेडू कस हो बुतडा. तुझ्या उपकारा जगी तोडणा. उवाडीन जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला. माय बाबा माऊली तू माऊली जगाचे. माऊली मूर्ती विठ्ठलाची. माऊली विठ्ठला माय बाबा अभंगाला तोड काळची पडाचे. अभंगाला जोड काळची पडाचे. माऊली मूर्ती विठ्ठलाची. मूर्ती विठ्ठलाची. माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला. एवढं जर करतोस फिरत्याचा कावरती देश मातीला आकार विठ्ठला. तू वेडा कुंभार विठ्ठला. तू वेडा कुंभार. मग काय हरकत आहे? पाऊले चालती म्हणा बरं. बसलेले म्हणा जरा. हा, तुम्हाला बी झळ लागू द्या जरा. हा, लागू द्या थोडी, आहे की नाही? पाऊले चालती राहिलेले दोन चार. येत असेल म्हणायला तर लाजू नका. आणि तेवढंही येत नसेल तर जरा लाजा. हा ना, मंगलाचरण पण म्हणत नाहीये मी. काकडा नाही ना भजन जे पाठांतरातले भावगीत दादा प्रेमाने. पाऊले चालती वा दुखी संसाराची. वा दुखी संसाराची. वा माय माऊल्या. पाऊले चालती. थोडासा आवाज द्या ना दादा. हा, थोडा विक वाढवा ना तुमचा. हो, थोडा थोडा ट्रबलला थोडा आहे की थोडा घेऊन द्या. बेस कमी करा प्रेमाने. पाऊले चालती. जरा सप्ताह असल्यासारखा वाटतो पहिला दिवस नाही का? पाऊले चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. कान्हा वाजवितो बासरी. कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव. अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. राधे चल माझ्या गावाला जाऊ. टाळी. वा वा. खुर्चीवर बसलेले वाजवा. खुर्ची लय दिवस राहत नाही. आणि त्या खुर्चीचा जरा प्रॉब्लेमच आहे प्रेमाने. जय हो. अरे बोल.
टाळी, चंद्रभागेच्या वा. तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 हाताने टाळी मुखाने नाम प्रेमाने भजन विठ्ठल 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 माया बापा करुणा करा दया घडा कृपावंता परमेश्वरा टाळी 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 विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठला विठ्ठला एवढंच आहे रे मिठी दिली पंढरीला.